आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी शब्द छलासंदर्भात। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्यावर चांगलंच वातावरण तापलेलं होतं आणि अखेर अनिवार्य हा शब्द मागे घेत जी.आर. नव्यानं काढला। मात्र तरीही तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार आहे। नव्या जी.आर. मध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळलाय। 20 विद्यार्थी असतील तर इतर भारतीय भाषा शिकता येतील असाही या जी.आर. मध्ये उल्लेख करण्यात आलाय। याचा अर्थ 3 भाषांपैकी तिसरी भाषा ही हिंदी असणारच आहे आणि अर्थातच ती शिकावी लागेल। त्यामुळे केवळ अनिवार्य हा शब्द बाजूला गेलेला आहे, मात्र तुम्हाला भाषा शिकावीच लागणार आहे। तिसरी भाषा हिंदी ही असणारच आहे। त्यामुळे हा विद्यार्थ्यांचा छळ की शब्द छल असा सवाल आता उपस्थित होतोय। हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयासंदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। खास करून मनसेकडनं हा प्रश्न उपस्थित केला होता। तर हिंदीसाठी सरकारकडनं शब्दांचा कसा खेळ सुरू आहे पाहूयात। नव्या जी.आर. मधनं हिंदी अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय। अनिवार्य शब्द वगळून सर्वसाधारण असा शब्द वापरलाय। 20हून अधिक मुलं इतर भाषेसाठी इच्छुक असतील तर ती शिकवली जाणार। इतर भाषेत केवळ भारतीय भाषा शिकवली जाणार। जी.आर. नुसार हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून शिकावीच लागणार आहे। हिंदी भाषा न घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना असणारच नाहीये। तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकणं हे बंधनकारक असेल। त्यामुळे पुन्हा एकदा हा शब्दांचा खेळ सरकारकडनं सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तर नेमके एनडीटीव्ही मराठीचे काय प्रश्न आहेत ते आपण पाहूयात। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती कशासाठी? तर हिंदी भाषेच्या वापरासंदर्भात स्थगितीची घोषणा हवेतच विरली का? नव्या जी.आर. मधनं फक्त शब्दांचा खेळ नेमका कशासाठी? नव्या जी.आर. नुसार मराठी मुलं इतर भारतीय भाषा का शिकतील? तर केंद्राच्या निर्णयानंतरही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कशासाठी? राज्य सरकारचा हिंदी भाषेसाठी हा आग्रह किंवा अट्टहास का? हिंदीच्या या नव्या जी.आर. वरती नवीन प्रश्न उपस्थित होतात आणि अर्थातच मुलांवरची ही सक्ती आणि खास करून मराठी भाषिक मुलांवरती अशा स्वरूपाची सक्ती ही महाराष्ट्रात का? यामागचं नेमकं कारण काय हे समजणं अर्थातच गरजेचं असणार आहे। अनिवार्य या शब्दावरनं अर्थातच जोरदार गदारोळ माजलेला होता। तो शब्द काढून टाकावा, कारण हिंदी अनिवार्यतेची गरज नाही असं म्हणण्यात आलेलं होतं। मात्र आता अनिवार्य हा शब्द केवळ काढलेला आहे। हिंदी तर तुम्हाला शिकावी लागणारच आहे हेही स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे 1ली ते 5वी ही तिसरी भाषा म्हणून हिंदी मुलांना शिकावी लागणार आहे। इंग्रजी, मराठी आणि त्यानंतर तिसरी भाषा ही हिंदी असणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जरी अनिवार्य शब्द काढला गेला असला तरी सुद्धा ती भाषा शिकावीच लागेल। त्यामुळे हा हिंदीचा अट्टहास का? सरकारला हिंदी विद्यार्थ्यांना शिकवण्यामागचं सगळ्यात मोठं गणित काय आहे हा सवाल विचारला जातोय आणि म्हणूनच सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा हाच प्रश्न उपस्थित करतोय। तर मनसे नेते अनिल शिदोरे यांनी नेमकी एक पोस्ट टाकली आहे, त्यात काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। अखेर महाराष्ट्र शासनानं पहिलीपासून तिसरी भाषा लादलीच, ती ही हिंदी। गेल्या निर्णयात अनिवार्य शब्द काढून सर्वसाधारण शब्द घेतला। हा कावा मराठी माणसानं ओळखला पाहिजे। आता आपलं मराठी पण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल असं मनसे नेते अनिल शिदोरे यांनी म्हटलंय। तर हिंदी भाषेच्या जी.आर. मधून केवळ अनिवार्य शब्द हटवलेला आहे, मात्र हिंदी भाषा ही मुलांना शिकावी लागणार यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। मात्र हा अट्टहास राज्य सरकारचा का आहे हा मात्र प्रश्न विचारला जातोय। मुख्यमंत्र्यांना यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यावेळेला कोणती भाषा शिकण्यात तसं काही गैर नाही असं म्हणत त्यांनी त्यावेळेला वेळ मारून दिली होती। मात्र हिंदी शिकावी लागणार हे त्यांनी त्यावेळेला सूतोवाच केलं होतं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, केवळ अनिवार्य शब्द बाजूला झालेला आहे, हिंदी शिकावीच लागणार आहे, एक प्रकारचा शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत शब्दछल। नक्कीच प्रज्ञा, हा सगळा शब्दांचा खेळ आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। कारण का सुरुवातीला 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय हा सक्तीचा करण्यात आला होता। त्यानंतर या सगळ्या विषयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला। खास करून मनसेकडनं प्रामुख्यानं कठोर अशी भूमिका घेत आंदोलनं करण्यात आली।
आणि त्यानंतर आता जर आपण पाहायला गेलं तर राज्य सरकारनं असं सांगितलं होतं की आम्ही याच्या बाबतीत विचार करू, आणि आता जो GR आलेला आहे त्या GR मध्ये शब्दांचा खेळ करण्यात आलेला आहे. 3 भाषा ऑप्शन्स असणार आहेत. या ऑप्शन्स मध्ये पर्यायी भाषा म्हणून हिंदी असणार आहे. त्यामुळे हिंदी तुम्हाला निवडावीच लागेल अशा पद्धतीनंच हे पर्याय जे आहेत हे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 1ली ते 5वी अनिवार्य हा जो काही शब्द होता हा अनिवार्य शब्द होऊन सर्वसाधारण शब्द आणला, आणि हा शब्द जरी आणला तरी 1ली ते 5वी या विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय असणारच अशा पद्धतीचा हा GR निघालेला आहे. अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आता होऊ लागलेली आहे. आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे याच्या बाबतीत 11:30 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर मनसे नेत्यांकडनं आता विरोधात भूमिका ज्या आहेत या येऊ लागलेल्या आहेत. राज्य सरकारच्या बाबतीत विरोध जो आहे हा आता होऊ लागलेला आहे. त्यामुळे आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे या सगळ्यांच्या बाबतीत काय भूमिका मांडतात हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे. मात्र या GRच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्य सरकारनं हिंदी विषयाला धरून शब्दांचा खेळ केला हे स्पष्ट होतंय. प्रज्ञा, नक्कीच. मात्र हा शब्दांचा खेळ केलेला असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आणि अर्थातच पालकांसाठी पुन्हा एकदा नवीन प्रश्न. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. विशाल, तर एकीकडे आपण बघतोय की नवीन GR काढण्यात आलेला आहे आणि मुलं इतर भारतीय भाषा शिकू शकणार आहेत. त्यासाठी 20 मुलांची आवश्यकता आहे असं सुद्धा त्यात नमूद करण्यात आलेलं आहे.